रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या वतीने विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह येथे अत्यंत उत्साही व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी भीम अनुयायी व धम्म बांधव यांच्यात कमालीचा जोश व उत्साह पाहायला मिळाला। फटाक्यांची आतिषबाजी व घोषणांनी नागोठणे नगरीत दणाणून निघाली। भीम जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध पूजापाठ, पंचशील ध्वजारोहण, बौद्धाचार्य श्रामणेर संघ नागोठणे विभाग सायंकाळी 3 वाजता नागोठणे शहरातून महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक तर सायंकाळी समाजभूषण SN गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा पार पडली। प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राज्यशास्त्र विभाग विद्यापीठ मुख्यचे मुंबईचे प्राध्यापक डॉक्टर मृदुल निळे यांनी सभेला संबोधित केलं। स्वागत अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी व जयंती उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वी व उत्कृष्ट नियोजनात जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष संजय शेठ, वसंत जाधव उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट प्रकाश कांबळे, सचिव दिलीप धर्मा गायकवाड, अनंत शेलार, दिलीप तुकाराम दाभाडे, अरविंद गायकवाड आदींची मेहनत व योगदान मोलाचं ठरलं। ज्येष्ठ कवी प्रभाकर ओव्हाळ व सचिन शेलार यांनी सूत्रसंचालन केलं। मिरवणुकीदरम्यान नागोठणे मोहल्ला येथे मुस्लिम समाज बांधवांनी भीम अनुयायी व बहुजन समाज बांधवांना थंड पेय सरबत देऊन आगळावेगळा अभिवादन केला। या कार्यक्रमास नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष राम भारत जगदाळे, सरपंच सौ सुप्रियाताई संजय महाडिक, नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, बौद्ध पंचायत समिती सचिव नथुराम गायकवाड, माजी सरपंच ऋतुजाताई गणपत म्हात्रे, बौद्ध समाज युवा संघाचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड, प्राध्यापक सुनील देवरे, महाराष्ट्र परिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत तसेच सल्लागार कमिटी मान्यवर रिपाई रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, दीपक दाभाडे, संदीप मोहिते, उद्योजक भगवान बिणेदार, प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारी, प्राध्यापक डॉक्टर विजय चव्हाण, जितेंद्र हरिश्चंद्र गायकवाड, प्रकाश भागुराम जाधव, विकास जाधव, मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे, प्राध्यापक डॉक्टर अंकुश सोहणी, प्राध्यापक बबन झेंडे, विजय शिर्के, काशीनाथ दाभाडे, किसन धर्मा शिर्के, शैलेश शेलार, सुदीन गोविंद शिर्के, विलास शाबा कांबळे, संतोष दाराम गायकवाड, रमेश धर्मा गायकवाड, पांडुरंग गायकवाड, निखिल शेलार आदींसह मान्यवर धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रात्री वैचारिक व प्रबोधनात्मक असा व्हीजे म्युझिक ऑर्केस्ट्रा मुंबई प्रस्तुत सुप्रसिद्ध भीमगीतांचा एल्गार कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीमशक्ती मित्रमंडळ व रमाई महिला मंडळ नागोठणे, नालंदा बुद्धविहार कमिटी व पंचशील महिला मंडळ वरवठणे, भीमशक्ती मित्रमंडळ व रमाई महिला मंडळ आंबेघर, भीमशक्ती मित्रमंडळ रमाई महिला मंडळ पाटणसई, भीमा प्रेरणा व यशोधरा महिला मंडळ हेदवली व तामसोली यांचे महत्त्वाचं योगदान व सहकार्य लावलं। उपस्थित भीम अनुयायी, धम्म बांधव, बहुजन बांधवांची सुग्रास भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती। मेरे बाबा साहब के नाम पर हाथ ऊपर करने में वो लोग हाथ ऊपर करके ये बात है साबित करें कि हम बाबा साहब की कौम है, उनके औलाद है। आज यहाँ बैठे ये बात बताने के लिए कि मेरा बाबा साहब इतना जबरदस्त है। हाथ ऊपर कर, सभी के हाथ ऊपर चाहिए मुझे, और तालियों की गूंज में मेरे दादा बजाएंगे सब लोग। 1 2 3 4। ओ जिनके होठों पे लालच के ताले पड़े, ओ जिनके होठों पे लालच के ताले पड़े, ये अप्रैल का महीना है, जून का नहीं। जो मेरे बाबा साहब के नाम पर हाथ ऊपर के तालियां ना बजाए वो अपने खून का नहीं। हाथ ऊपर लीजिए मुझे। ओ जिनके होठों पे लालच के ताले पड़े, जिनके होठों पे लालच के ताले पड़े, जय भीम। हाथ ऊपर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपति शिवाजी महाराज की। वो जय भीम का नारा नहीं आएगा, अपनी जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा। अपनी जैसा भी हो एक बार आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, पलट कर दोबारा नहीं आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा, फिर पलट कर दोबारा नहीं आएगा।
पुढे जाण्याच्या आधी 135व्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एकशे 35व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी सुरू करतोय कारण की मी आज दुपारी ज्या वेळेला मी विचार करत होतो की एक जाहीर सभा आहे, आम्हाला नेहमी वर्गामध्ये बोलायची सवय आहे किंवा कॉन्फरन्सेसमध्ये बोलायची सवय आहे. तर आमच्याकडे कसं असतं की आम्ही खूप स्टॅटिस्टिकली काही गोष्टी मांडतो. त्या स्टॅटिस्टिकली ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्याशी नंतर शेअर करणार. आधी आपण हे बघूया की इथेच 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्याला 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत सुरुवातीला. ते म्हटले की सगळ्यात पहिलं म्हणजे समाजामध्ये जर का आपल्याला बदल घडवून आणायचा आहे तर त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या सांगितलेल्या. सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की आपला जे राहणीमान आहे ती बदलली पाहिजे. कारण की आपण 100 वर्षापूर्वी आपण ज्या पद्धतीने जगत होतो त्याच्यामुळे बाबासाहेबांचं सगळ्यात पहिलं चौदार तळ्याचं जे भाषण होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपली राहणीमान बदलली पाहिजे. आपण कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने वागतो, कशा पद्धतीने कपडे घालतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजे जेणेकरून की समाजामध्ये बदल होऊ शकतो. दुसरं त्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे ते म्हटले की आपले प्रोनाऊन्सिएशन्स, आपली जी भाषा आहे ती अजून जास्त शुद्ध गेली पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं रिव्हायटलाइज आवर थॉट्स. आपले जे विचार आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडून आणणं गरजेचं आहे. आणि हे जे जुने विचार आहेत किंवा ह्या आपण चातुर्य वर्ण्यामध्ये राहिलेलो आहोत आणि आपण नेहमी कोणतरी आपल्याला डॉमिनेट करत आलेलं आहे त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला विचार आणि विचार मंथन करणं खूप जास्त गरजेचं आहे. ते म्हणाले हे करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात पहिलं ते म्हणतात की आपल्याला सेल्फ अटेन करण्यासाठी म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील आणि ते घडवण्यासाठी आपल्याला स्वतःची मदत करावी लागेल. ओके, ते म्हणतात सेल्फ हेल्प, ते सगळ्यात पहिलं सांगतात. त्यानंतर ते म्हणतात की आपण सगळ्या लोकांनी कुठेतरी सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो स्वतःमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि इतर लोकांनी आपल्याला किती जरी काही बोलले तरी आपल्या समाजामध्ये आणि आपल्यामध्ये एक सेल्फ रिस्पेक्टची भावना जी आहे ती आणण्याची खूप गरज आहे. आणि तिसरं परत ते अजून एक गोष्ट सांगतायत आणि ते म्हणजे ते म्हणतात की आपल्याला स्वतःमध्ये वी शुड गेन सेल्फ नॉलेज. म्हणजे परत त्यांचा जो भर आहे तो नॉलेजवर आहे, अभ्यासावर आहे. जर का आपण हे जे चौदार तळ्याचं जे भाषण आहे हे चौदार तळ्याच्या भाषणाची एक पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी अशी आहे की मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 1923 साली एक डिसिजन झालं किंवा एक निर्णय झाला आणि त्या निर्णयामार्फत चौदार तळं हे जे आहे हे सर्व लोकांसाठी आणि खास करून अस्पृश्यांसाठी, मी तो शब्द तेव्हाचा वापरतोय, आणि अस्पृश्यांसाठी तो ओपन करण्यात यावं म्हणजे सगळे लोक तिथून पाणी भरू शकतील. अनफॉर्च्युनेटली झालं असं की 4 वर्ष म्हणजे अगदी 26 पर्यंत त्याच्यामध्ये काही एक झालं नाही आणि मग नंतर एक सभा बोलवली गेली. ओके, हजारोच्या संख्येने लोक तिथे आले आणि मग नंतर त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी ह्या ज्या 3 किंवा ह्या ज्या 6 गोष्टी आहेत ह्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मी हे सांगण्याचं कारण 2 आहेत. एक म्हणजे आपण याची 1 शताब्दी वर्ष आपण आता साजरा करत आहोत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की आपण ह्या ज्या 3 ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी त्या आपण पुढे बाबासाहेब म्हणतात की हा जो समाज होता किंवा आपला जो समाज होता त्या समाजामध्ये हे जे अस्पृश्यता आणि ह्या ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या कशामुळे आल्या. तर सगळ्यात पहिलं ते म्हणतात की आर्मीमध्ये आपल्याला खूपशा नोकऱ्या होत्या, म्हणजे सैन्यामध्ये आपल्याला खूपशा नोकऱ्या होत्या आणि नंतर काय झालं की आपल्याला त्या सैन्यामधल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या आणि त्याच्यानंतर आपल्या समाजाची अधोगती जी आहे ती होत असताना आपल्याला बघायला मिळतं. बघा, आर्मीमध्ये जनरली काय असतं आणि हे जे आहे हे सगळं जे भाषण आहे ते व्हॉल्यूम 17 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणजे इन केस तुम्हाला जर का घरी जाऊन वाचायचं असेल, आणि मला माहिती आहे की काही जरी झालं तरी आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचे व्हॉल्यूम्स जे आहेत ते असतात. व्हॉल्यूम 17 त्यापैकी भाग 1 याच्यामध्ये ह्या चौदार तळ्याचं जे भाषण आहे किंवा त्यावेळेला काय काय घडलेलं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तर ते म्हणतात की नाही, त्यावेळेला आर्मी, नेव्ही, पोलीस हे जे आणि गव्हर्नमेंट ऑफिसर्स
ह्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत आपला समाज जो आहे तो त्याची डेव्हलपमेंट होणं तितकंसं शक्य नाही. ते पुढे सांगतात की जर समजा ते म्हणतात की इंग्लिशमध्ये ते म्हणतात दे विल बी नो डिफरन्स बिटवीन पेरेंट्स अँड ॲनिमल्स इफ दे डू नॉट सी द चिल्ड्रन इन बेटर पोझिशन. म्हणजे जर का म्हणजे आपल्यामध्ये किंवा पेरेंट्स म्हणजे आई वडिलांमध्ये आणि जनावरांमध्ये काहीच फरक नसेल जर त्यांनी आपली जी पुढची पिढी आहे तिच्या भविष्याचा विचार नाही केला तर. विचार करा, आपण 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या दृष्टिकोनातून बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांचं पुढे चालून त्यांचं 2-3 गोष्टी अजून त्यांनी त्याच भाषणादरम्यान सांगितलेल्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे ते म्हणतात की त्यांची गव्हर्नमेंटला एक अपील आहे की अस्पृश्यतेविरोधात काही कायदे आले पाहिजे. मी बोलतोय 1926 सालचं भाषण आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं अस्पृश्यतेविरोधात काही कायदे आले पाहिजेत आणि हे कायदे नंतर आपण बघतो की बाबासाहेबांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये देखील आर्टिकल 17च्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळतं. दुसरं ते असं म्हणतात की प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. मी हे मुद्दे खास करून मांडतो यासाठी कारण की आपण त्याचं पुनर्विलोकन करणार आहोत, आपण बघणार आहोत की आपली सद्यस्थिती काय आहे. दुसरं ते म्हणतात सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मागासवर्गीयांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन म्हणजे मोफत शिक्षण आणि कंपल्सरी शिक्षण देणं, सक्तीचं शिक्षण देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तिसरं ते म्हणतात की हे जे मुलं आहेत, डिप्रेस्ड क्लासचे मुलं आहेत, जे मागासवर्गीय मुलं आहेत, त्या लोकांसाठी हॉस्टेल्स असले पाहिजे. आत्ताच काही मान्यवरांचा सत्कार करत असताना उपाध्यक्ष कांबळे साहेबांनी हे सांगितलं की यांनी म्हणजे ह्या बऱ्याचशा लोकांनी समाजाला कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. पण मला असं वाटतं की ते जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आता पूर्ण सामाजिक दृष्टिकोनातून आपण त्या कॉन्ट्रीब्युशनकडे बघणं गरजेचं आहे. आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे आत्ता मला जे म्हणायचं आहे ते माझ्या रिसर्चवर बेस्ड आहे. 2024ला आम्ही दलित वस्त्या, मुंबईमधल्या दलित वस्त्यांमध्ये काही अभ्यास केला आणि ह्या वस्त्यांमध्ये अभ्यास करत असताना आम्हाला काही गोष्टी दिसल्या. कोणत्या वस्त्या म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे माटुंगा लेबर कॅम्प, दुसरं बीडीडी चाळ, तिसरं रमाबाई आंबेडकर नगर, चौथं सिद्धार्थ नगर, 5वं कन्नमवार नगर. म्हणजे वेगवेगळ्या स्तरामध्ये सुद्धा म्हणजे इकॉनॉमिक जे गट आहेत त्या गटांमध्ये आत्ताची परिस्थिती काय आहे ते बघण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आणि हे कोविड नंतर आम्ही केलं. कोविड नंतर 66% लोकांची जी इन्कम आहे किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे ते कोविड नंतर कमी झालेलं आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की एक व्यवस्था, आत्ताची जी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे, मग ती कोणती व्यवस्था असो, तुमची राजकीय व्यवस्था असो, तुमची आर्थिक व्यवस्था असो किंवा सामाजिक व्यवस्था असो, ह्या तिन्ही व्यवस्था ज्या आहेत त्या व्यवस्था दलितांना, त्या व्यवस्था मागासवर्गीयांना, त्या व्यवस्था आपल्या लोकांना कितपत ऍक्सेप्टेबिलिटीपर्यंत आणणार आहेत हे बघणं किंवा याचा आपण विचार केला पाहिजे. आज आम्ही आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो. युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत असताना आम्ही बघतो की खूपशे जे मुलं आहेत म्हणजे 2 टाईपचे एज्युकेशन आलेले आहेत. तुम्ही आता काल ऐकलं असेल की खूपशे फॉरेन युनिव्हर्सिटीज आता महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. म्हणजे इलिनॉय टेक्निकल युनिव्हर्सिटी म्हणजे जगातली. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.